न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। हिंजवडी मारुंजी परिसरातील शनी मंदिर ते वाकडकर कॉर्नर हा मुख्य रस्ता आणि वाकडमधील दत्त मंदिर रोड हे दोन्ही मार्ग सध्या अतिक्रमण, अनधिकृत बाजार, बेशिस्त पार्किंग आणि अस्वच्छतेच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जातोय। विशेष बाब म्हणजे वाकडकर कॉर्नर परिसरात भाजी बाजार प्रामुख्याने दुपारनंतर आणि संध्याकाळी भरत असला तरी सकाळी भाजीवाले नसतानाही येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे। शालेय बसेस, विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणारे पालक, IT कर्मचारी आणि स्थानिक नागरिक यांच्या वाहनांमुळे संपूर्ण रस्ता जाम होतो। अनेक वेळा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे। वाहतूक कोंडीमुळे शालेय बसेस वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होत आहे। या परिसरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे रस्त्याच्या कडेला 24 तास उभ्या असणाऱ्या JCB क्रेन आणि इतर अवजड वाहनांचं अतिक्रमण। सार्वजनिक रस्त्याचा वापर खासगी पार्किंगसाठी केला जात असून त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होत आहे। रात्रीच्या वेळी ही अवजड वाहने अपघाताला आमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सकाळी भाजी बाजार नसतानाही ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। स्थानिक नागरिकांच्या मते हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांढरे साहेब यांची या मार्गावरून नियमित ये-जा असते। शनी मंदिर ते वाकडकर कॉर्नर या मुख्य रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी, रस्त्यावर उभ्या असलेल्या JCB क्रेन, अनधिकृत पार्किंग, अतिक्रमण यामुळे नागरिक त्रस्त आहे। नागरिकांचा प्रश्न आहे की रोजच्या रोज दिसणारी ही वाहतूक कोंडी, रस्त्यावर 24 तास उभी असलेली अवजड वाहने आणि अतिक्रमणे प्रशासनाला दिसत नाहीत का? या मार्गावरून ये-जा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येत नसावा का? स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थिती कोणताही ठोस बदल झालेला नाही, त्यामुळे प्रशासन आणि पोलीस विभाग या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी आधीच उपाययोजना करणं गरजेचं आहे, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे वाकडमधील दत्त मंदिर रोडवर पथारीधारक, फेरीवाले आणि अनधिकृत पार्किंगमुळे फुटपाथ पूर्णपणे बळकावले गेले। पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढलाय। परिसरात कचऱ्याचं प्रमाण वाढून स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनलाय। पिंपरी चिंचवड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन लोंढे यांनी या प्रश्नावर चिंता व्यक्त करत म्हटलंय की दत्त मंदिर रोडवरील फुटपाथ फेरीवाल्यांनी बळकावलेत। अनधिकृत दुचाकी पार्किंग आणि कचऱ्यामुळे परिसराचं स्वरूप बकाल झालंय। वाकड हे सर्वांचं घर आहे, त्याचे सौंदर्य आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने पावले उचलली पाहिजेत। त्यांनी पुढे सांगितले की अनेक वर्षांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम संथ गतीनं सुरू असून काही ठिकाणी भूसंपादन, अतिक्रमण, मोबदला न मिळणं यांसारख्या कारणांमुळे विकास कामे रखडली आहेत। त्यामुळे नागरिकांना वाहतूक, पार्किंग आणि सुरक्षितेच्या समस्यांना सामोरे जावे लागतंय। नागरिकांच्या प्रमुख मागण्या: भाजी बाजारासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यावर उभ्या असणाऱ्या JCB क्रेन आणि अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करावी, फुटपाथवरील अतिक्रमणे हटवावीत, सकाळच्या शालेय वेळेत वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, दत्त मंदिर रोडवरील अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांवर कारवाई करावी, रखडलेली रस्त्यांची विकास कामे तातडीने पूर्ण करावीत। बाजाराला विरोध नाही, पण सार्वजनिक रस्ते अडवून, फुटपाथ बळकावून आणि नागरिकांच्या जीवाशी खेळून व्यवसाय करणं योग्य आहे का? शनी मंदिर ते वाकडकर कॉर्नर आणि दत्त मंदिर रोड या दोन्ही भागातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडत असून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। आता तरी हिंजवडी पोलीस, वाहतूक विभाग, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देऊन ठोस कारवाई करणार की नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार, याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।